नमस्कार. कथाकथन 61. कथेचं नाव आहे फक्त पैसाच कमवू नका. फक्त पैसाच कमवू नका. एक शिक्षक होते आणि त्यांचं कुटुंब पण होतं. ते शिक्षकी पेशा करीत असताना त्या शिक्षकांनी काय केलं पहा. ते शिक्षक इस्टेट एजंट बनले. फ्लॅट खरेदी विक्रीमध्ये मध्यस्थी करू लागले. त्यांना कमिशन मिळू लागले, पैसा मिळू लागला. परंतु घरी आल्यावर ते चिडचिड करायचे, कुटुंबाला शिवीगाळ करायचे. घरात शांतता नव्हती. त्यांची मुलं घाबरत होती, टेन्शनमध्ये होती त्यांची मुलं. जेव्हा ते शिक्षक घरी नसायचे तेव्हा घर शांत असायचे. मात्र त्यांची येण्याची वेळ झाली की घरातले सर्व लोक टेन्शनमध्ये. मुलगाही दडपणाखालीच जगत होता. अशा तऱ्हेनं तो शिक्षक घरी आल्यानंतर चिडचिड करायचा, घरातल्या लोकांना, पत्नींना, मुलाला शिवीगाळ करायचा. तो सध्या नामांकित बिल्डर झालेला होता. त्याने कोट्यानी पैसा मिळवलेला होता, कोट्याधीश झालेला होता, श्रीमंत झालेला होता. बघा, एक शिक्षक दुसरा व्यवसाय करीत असताना तो कोट्याधीश झाला, पण घरी मात्र सतत चिडचिड करायचा, शिवीगाळ करायचा. त्यांच्या मुलाला झोपेतून मध्येच जाग यायची आणि तो किंचाळायचा, ओरडायचा. डॉक्टरनी सांगितलं त्या मुलाला भीतीपोटी असं होतंय. आणि घरी आल्यानंतर तो शिक्षक, तो बिल्डर झालेला मनुष्य घरी आल्यानंतर सर्वांना काय म्हणायचा पहा. मी अफाट पैसा कमवलेला आहे. तुमच्यासाठी स्वतःच्या हिमतीवर मी अफाट पैसा मिळवलेला आहे. माझ्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा मी पैसा कमवलेला आहे, स्वतःच्या हिमतीवर कमवलेला आहे, असा तो म्हणायचा. पत्नी म्हणायची की संपत्ती गेली खड्ड्यात, आग लागो त्या संपत्तीला. घरात जर शांतता नाही, आमच्या भावनेचा विचार करीत नाही, मुलांच्या भावनेचा विचार करीत नाही, आम्हाला फिरायला कुठे घेऊन जात नाही, उठलं सुटलं पैसा पैसा पैसा, संपत्ती, बिल्डर झाले, नामांकित, कोट्याधीश, आग लागू त्या पैशाला, असं पत्नी म्हणते. जेव्हा माझे पती शिक्षक होते तेव्हा चांगले होते, उत्तम होते. घरी यायचे, घरच्यासाठी वेळ द्यायचे, आमची चर्चा व्हायची, विचार विनिमय व्हायचा, आमच्याशी चर्चा करायचे आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण आनंदी होतो, खुश होतो. पण नंतर ते बिल्डर झाले, नामांकित, तेव्हा मात्र आमची अवस्था एकदम खराब झाली आणि ते सतत आम्हाला हिणवायचे. तुमच्यासाठी मी एवढं केलेलं आहे, करतोय आणि मी स्वतःच्या हिमतीवर करतोय, आणि सतत घरी आल्यावर चिडचिड शिवायला. संत कबीर म्हणतात की जर तुमची औलाद खराब असेल, औलाद चांगली नसेल, तर तुम्ही कमवलेली ती संपत्ती काय उपयोगाची. ते क्षणार्धात आपल्यानंतर ती मार्गाला लावती, खर्च करते. आणि जर तुमची संतती सुसंस्कृत असेल, चांगली असेल, तर ती कमवणारच आहे. प्रश्नच येतो कुठे, ती व्यक्ती कमवणारच आहे. तर त्या शिक्षकाने एवढे पैसे जमवलेले ते तो स्वतः सांगतो की पुढच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा मी पैसा कमवलेला आहे. तर मग मला म्हणायचं आहे की पुढच्या 7 पिढ्या त्यांच्या
अपंग जन्माला येणार आहेत का? त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या अपंग जन्माला येणार आहेत का? ते काही कर्म करणार नाहीत का? ते पैसा कमवणार नाहीत का? तेव्हा जन्मानंच अपंग जन्माला येणार आहेत. तर थोडक्यात त्याच्यातून जे व्यावसायिक लोक आहेत, जे पैसा कमवतात, जे पैशाच्या मागं लागतात, त्यांनी या कथेतून बोध एवढाच हेच आहे की पैसा कमवा, पण पैसा कमवत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे, स्वतःच्या मुलाकडे लक्ष द्या. मुलांना सुसंस्कृत करा, हीच खरी आपली कमाई आहे. मुलांना सुसंस्कृत बनवणे, स्वतःच्या पायावर उभा करणे, स्वावलंबी बनवणे, हीच खरी आपली कमाई आहे. आणि संत कबीर सांगतात त्याप्रमाणे जर आपण मुलांना सुसंस्कृत बनवलं तर मुलं ती कमावणारच आहे. म्हणून जे पैसा कमवतात, जे पैशाच्या पाठीमागं लागलेले, त्यांनी थोडा वेळ कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी द्यावा आणि मुलांना आपल्या सुसंस्कृत बनवावं. फक्त पैशाच्या पाठीमागे धावू नका, लक्षात ठेवा. धन्यवाद.